नमस्कार. मी महेश देशमुख, राष्ट्रीय छत्रपती संघ भारत. भावानो, गेल्या 6 महिन्याखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं, नरेंद्र मोदी सरकारनं यूजीसी बिल या देशामध्ये लागू केले आणि त्यावर काही आमचे समाज बांधव कोर्टात गेल्यामुळे त्याच्यावर 15 ऑगस्ट पोतवर कोर्टानं रोख लावली, स्टे लावले. हे यूजीसी विश्वविद्यालय अनुदान बिल हे काय आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला आज व्हिडिओ बनवित आहे. तुम्ही जागृत झालं पाहिजे, तुम्हाला सत्यासोबत हुबेहूब रूप केलं पाहिजे, त्याच्यासाठी हे व्हिडिओ बनवत आहे. भावांनो, समाज आता पतोर अट्रॉसिटी असेल, आरक्षण असेल, ह्याच्यात तर भरपळत होताच, पण आज यूजीसी आणलंय. यूजीसी एक असं बिल आणलंय की त्याची तुम्ही कल्पना सुद्धा नाही करणार की ते बिल कसं आहे. विश्वविद्यालय अनुदान बिल यूजीसी. आतापर्यंत आम्हाला फलाना बिस्ताना म्हणल्यावर जातीवाचक केसेस लागायच्या, पण आता काहीच म्हणायची गरज नाही. आता शाळेमध्ये फक्त आमच्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्याकडे बघितला तर तो विद्यार्थी फलाना रामाच्या विठ्ठलाच्या मनात माझ्याविषयी भावना चांगल नाही म्हणून तुम्हाला केस करून मध्ये टाकणार आहे. असं यूजीसी आहे. हे यूजीसी आहे. तुम्हाला काहीच बोलायची गरज नाही. तुम्ही जर फक्त वाकडं बघितले की तुमच्यावर जातीवाचे केसेस लागणार आहेत आणि तुम्हाला मध्ये टाकलं जाणार आहे. हे यूजीसी आहे. तुमच्या मुलगी एखाद्या ह्या माणसाला पसंत आली, SC ST मधल्या, ज्याला अट्रॉसिटीचा दायरा दिले, त्याला यूजीसी मध्ये सक्षम केलंय, ह्याला तुमची मुलगी पसंत आली, ते तुमच्या घरी येणार आहे, तिचा हात धरून ओढून नेणार आहे. तुम्ही त्याला विरोध केलाय की मी हलक्या जातीचा म्हणून मला हे लोक विरोध करू लागले म्हणून तुम्हाला सगळ्याला मध्ये टाकणार आहे. उद्या मुलीने विरोध केली तर मी हलक्या जातीचा आहे म्हणून मला करून घ्यायला नकार दिल्या म्हणून त्या मुलीला मध्ये टाकणार आहे. तुमच्या मुली बाळाला या देशामध्ये आता खेळणं करणार आहे सरकार, खेळणं. तुम्ही कुण्या ह्याच्यात आहो, कुण्या झोपीत आहो, अजून मला तर काही कळायला तयार नाही. बांधवांनो, राष्ट्रीय छत्रपती संघ तुम्हाला वारंवार जागा करण्याचा प्रयत्न करतोय. एक जातीवाचक, एक सक्षम बिल या देशामध्ये आता 5-6 महिन्याखाली नरेंद्र मोदी सरकारनं आणलंय. जागृत व्हा, येड्याचं सोंग घेऊ नका. लेकरं बाळ सुद्धा तुमचे या देशामध्ये सुरक्षित राहील नाही, ही परिस्थिती करून ठेवली आहे. तुम्ही किती शाळा शिकवणार आहे, किती शेती घरी जमीन जायला शिकवणार आहे. लास्टच्या टेपला तुमच्या मुलाला, त्या मुलानं फक्त माझ्याकडे ह्याच्या मनात भावना चांगली नाही म्हणून केस केलं की तुमचा मुलगा जातीवाचक केसेस मध्ये जाणार आहे त्या शाळेतून, तिकडं तुमच्या घरला बी येणार नाही. अशी बिल या देशामध्ये आणून ठेवलंय. ज्या लोकांना तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर मत देता, हिंदुत्वाच्या मंदिराच्या नावावर मत देता, हे लोक हिंदुत्वाचं, मंदिरचं, हिंदूचं नाराज आपल्या पुढे देऊन आपले मत घेऊन आपल्या लेकरा बाळाला संपवण्याचा प्रयत्न करते. ते याच्यासाठी तुम्ही जागृत व्हा. जे बी कुठलं सरकार असेल ते आपल्या हिताचं नसेल आणि आपली गळचिपी करत असेल तर जागृत होऊन त्याच्या विरोधामध्ये विरोध प्रकट करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. गेले 6 महिने झालं या महाराष्ट्रामध्ये बघतोय, जे ओपनच्या संघटना आहेत, त्या जे पक्ष आहे, ते ज्याला मत करताय, ते एक माणूस सुद्धा त्या यूजीसीच्या विरोधात बोलायला तयार नाही, एक रस्त्यावर यायला तयार नाही. तुमच्या लेकरा बाळावर ज्याचं काळे कानून बनवलं चाललंय, तुमच्या लेकरा बाळाला संपवण्याचा करण्याचा प्रयत्न केला झालाय. तुम्ही जागृत नाही हो का होणार? जागाच नाही का तुम्हाला? भावानो, एवढे संघटना आहेत की नावं, एक जरा छत्रपतीच्या नावावर कुठली संघटना बनवायचं म्हटलं तर नाव भेटत नाही उडकून. एवढ्या संघटना बनवून ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये, एक सुद्धा पुढे येऊन बोलायला तयार नाही. कोण बोललं पाहिजे? जे मतं घेते ते त्यांचं काम नाही का की तुमच्या लेकरा बाळासोबत असं केलं चाललंय देशात म्हणून सांगायचं नाही. त्याला पैसा कमवायचा आहे, त्याला प्रसिद्धी कमवायची आहे, नाव कमवायचं आहे, त्याला सत्ता करायची आहे तुमच्यावर. फक्त राष्ट्रीय छत्रपती संघ जे आहे ते खरं बोलणार, सत्य बोलणार, सत्य पुढे आणणार. राष्ट्रीय छत्रपती संघाला या देशामध्ये कुठल्याही पक्षाशी काही घेणं देणं नाही. विलक्षण लढवायचं नाही राष्ट्रीय छत्रपती संघाला. मत घ्यायचे नाही ते कुणाचे, त्यानं चांगला आणि त्यानं वंगळा म्हणून. भावानो, सत्यता आणि सत्यतेला समोर ठेवण्यासाठी राष्ट्रीय छत्रपती संघाचा जन्म झालाय आणि जे ओपन कॅटेगरीचा समाज आहे त्याच्या लेकरा बाळाला न्याय देण्यासाठी राष्ट्रीय छत्रपती संघाचा जन्म झालाय. आणि येणाऱ्या काळामध्ये देशभरामध्ये, पूर्ण राज्यामध्ये, देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये
राष्ट्रीय छत्रपती संघ कार्य करणार आहे आणि जागृतता निर्माण करून तुमच्या लेकराबाळाच्या हक्कासाठी परत या देशामध्ये तुम्हाला उभा करणार आहे. त्याच्यासाठी राष्ट्रीय छत्रपती संघाची स्थापना झाली. युजीसी सारखे काळे कानून या देशात बनवले जाते, ते तुमच्या समोर बनवले जाते, ते डोळ्यासमोर बनवले जाते, ते लागू केले जाते, ते तुम्हाला त्याची भनक नाही या देशामध्ये. पहिलं बोलल्यावर 18 कानून लागायचे, 18 ऍक्ट लागायचे, पण आता बोलायचीच गरज नाही. न बोलता केस लागणार आहे, ते न बोलता फक्त बघितलं आणि त्या माणसाच्या मनात आलं की बाबा ह्याच्यावर 18 लावायचा आहे, तर तो जाऊन पोलीस स्टेशन मध्ये फलाना रामू विठ्ठलाच्या नामदेवाच्या मनात माझ्याविषयी भावना चांगल नाही म्हणून केस दर्ज केला की तुम्ही मध्ये येते, तुमची लेकरं बाळ मध्ये येते, उद्या तुमच्या मुली पसंत झाल्या हाताला धरून ओढून नेणार आहे ते. हे युजीसी आहे, बोलायचीच गरज नाही. विरोध केला की मी हलका जातीचा आहे म्हणून मला विरोध करू नये म्हणून परत तुम्हाला आणि मध्ये करणार आहे ते. परिवार विरोध करायला की त्या परिवाराला मध्ये करणार आहे ते, मी हलका जातीचा आहे म्हणून विरोध करू नये म्हणून. असे कानून देशामध्ये बनवले चालले. ते मूळ संविधानामध्ये असे कानून नाही, ते याची व्याख्याच नाही. हे केवळ मतासाठी चाललेलं राजकारण आहे. तुम्हाला या देशात संपवण्यासाठी या लोकांनी विडा उचलले ते. त्याच्यामुळे तुम्हाला जागृत होणं काळाची गरज आहे, जागे होऊन पुढे येणं काळाची गरज आहे, सत्यतेकडे वळणं गरज आहे, सत्य बघण्याची आता तुम्हाला गरज येऊन ठेपली आहे. राजकारणाच्या चौकटीतून बाहेर निघा आणि समाजासाठी उभा राहा आणि उभारताल अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या हक्कासाठी लढा उभा करताल अशी बी अपेक्षा करतो आणि थांबतो.